ग्रामीण भागामध्ये लोकांच्या अडचणी सोडवत असताना तुम्हाला प्रामुख्याने कोणत्या अडचणींना सामोरे जावं लागतं? थोडी अजून कमतरता आहे. त्याच्यामुळं अशा परिस्थितीमध्ये अनेक प्रश्न लोकांना समजून सांगून त्यांना समजवण्याची म्हणजे कला. गाव बदलण्यासाठी पहिली पायरी कोणती असावी? तुमच्या एकता पाहिजे. आता ही एकता निर्माण करण्याचं काम गावामध्ये महाराष्ट्र केसरी लेवलचा पैलवान असताना सुद्धा अनेक वर्षांपासून गावामध्ये त्या ठिकाणी कुस्त्या होत नव्हत्या. त्याच्यामध्ये तुम्ही पुढाकार घेऊन कुस्त्यांसंदर्भातला विचार तुमच्यामध्ये कसा आला? आता जर आखाड्या भरवण्याचा प्रेरणा जर आली असेल तर आमच्या गावातील धनाजी गुलाब शिंदे यांनी दरवर्षी यात्रेची बैठक असते गावामध्ये. तर दुरवडीच्या दिवशी त्यांनी त्या मीटिंगमध्ये तो विषय काढला. नमस्कार, विचार सत्ता चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत आहेत ज्यांनी रस्त्यावरती उतरून कायद्याच्या चौकटीमध्ये राहून रस्त्यावरची लढाई लढलेली आहे असे ॲडव्होकेट यशवंत दादा शिंदे सर आपल्यासोबत उपस्थित आहेत. सर, आपण काय सांगाल? नमस्कार, मी ॲडव्होकेट यशवंत शिंदे. आत्ताच भूषणने जे काही सांगितलं की त्याबद्दल माझी सुरुवात झाली, समजा सामाजिक कार्याची सुरुवात जर पाहिली तर 8 जून 2003 रोजी आमच्या गावातील शिंदेवाडीतीलच एक वस्ती, त्या वस्तीला नाव देण्यासाठी जे पहिलं सामाजिक कार्य आम्ही जर केलं असेल सगळ्या मित्रांबरोबर, तर जिजाऊनगरचं नामकरण करून त्या ठिकाणी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय माननीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांना त्या ठिकाणी बोलवून त्यांचं समवेत आदरणीय इतिहास अभ्यासक प्रसिद्ध वक्ते, आदर्श वक्ते म्हणणार नितीन बानगुडे पाटील यांना घेऊन आम्ही आमच्या शिंदेवाडी गावातील गोगरवाडी वस्तीवरील त्या ठिकाणी नामकरण करण्याचा प्रयत्न केला आणि जिजाऊनगर नाव त्या वस्तीला देऊन आम्ही आमच्या सामाजिक कार्याची सुरुवात केली. त्या माध्यमातून आम्ही जिजाऊ मित्र मंडळाची स्थापना केली आणि जिजाऊ मित्र मंडळाची स्थापना करत असताना माझ्याबरोबर त्यावेळेचे जे सहकारी होते, विशेषतः बाप्पू गोगावले, कैलासवासी अविनाश पासलकर, मारुती गोगावले, संतोष बांदल, रवींद्र मोहिते, महेश मोहिते, संभाजी शिंदे, श्याम शिंदे, त्याचबरोबर राजू पासलकर, राजेंद्र अमोल गोगावले, त्याचबरोबर जितेश शिंदे, दत्तांना शिंदे, हे जे काय संदीप पासलकर, अभि पासलकर, हे जे काय माझी सहकारी होते, या सर्व सहकाऱ्यांना घेऊन मी दिलीप पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमतः मराठा सेवा संघ यांच्या माध्यमातून जी काही सामाजिक कामे होती ती करण्याची आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला. त्याच्याच माध्यमातून हे जिजाऊनगर नाव असेल आणि त्या जिजाऊनगरमधील स्थानिक प्रश्न असेल, गावातील स्थानिक प्रश्न असेल, हे सोडवण्याचं आणि भागामध्ये आपल्या पंचवटीमध्ये जे आवश्यक असणाऱ्या ज्वलंत प्रश्नांना आवाज उठवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला. सर, आपण एक यशस्वी वकील आहात, तरीसुद्धा जवळपास 2 दशकांपासून तुम्ही रस्त्यावरती उतरून आंदोलक म्हणून त्या ठिकाणी काम करत आहात. सामाजिक कार्यकर्ता ते वकील, हे सगळ्या बाजू तुम्ही कशा सांभाळता? मला आता गेले 14 ते 15 वर्ष आलं माझ्या वकील व्यवसायामध्ये. वकील व्यवसाय करण्यापूर्वी खरं तर मी तालीममध्ये होतो आणि त्या तालमीतून मला एक प्रेरणा मिळाली. सामाजिक कार्याची असेल किंवा इतर जे काय ॲक्टिव्हिटी होत्या माझ्या, संघटक करणं, त्या वेगवेगळ्या ह्याच्यावरती काम करणं, त्याची आवड असल्यामुळे मला तालीम क्षेत्रामधून मी ज्या वकील व्यवसायामध्ये पदार्पण केल्यानंतर वकिलांच्या असंख्य अडीअडचणी होत्या, त्याचबरोबर त्याच्या सोडवण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केला. त्याचबरोबर ज्या तत्कालीन आमचे त्यावेळेस बारचे अध्यक्ष पुणे येथे हायकोर्ट होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या संपूर्ण लढ्यामध्ये, त्यांच्या आंदोलनामध्ये त्यांच्या बरोबर होतो आणि त्याचबरोबर वकिलांवरती काही हल्ले झाले होते, काही समजा प्राणघातक हल्ले झाले होते. त्यामध्ये निषेध आम्ही वकिलांची संघटना जी भोर तालुका असेल, पुणे जिल्ह्यातली असेल, त्यांच्याबरोबर आम्ही एकत्र होऊन त्या ठिकाणी आंदोलन केलं. जे मुंबई असो किंवा इथं असो. त्याचबरोबर मराठा आरक्षण असेल. आता मराठा आरक्षणच्या बद्दल जर बोलायचं झालं, संघर्ष योद्धा मनोज जरांगे दादा
यांनी जो पुकारलेला जो आंदोलन होतं, त्या आंदोलन त्यांनी एवढं तीव्र केलं होतं, त्यासारख्या आमच्या मराठा वकिलांनी त्या आंदोलनामध्ये सुद्धा प्रामुख्याने त्या जीव ओतून काम करण्याचा प्रयत्न केला आणि दादांच्या पाठीमागे उभं राहण्याचा प्रयत्न केला. त्या आंदोलनाचं बी आम्ही आमच्या पद्धतीने, म्हणजे माझे महात्मा ज्योतिबा फुले प्रसादाचे जे काय माझे सवंगडी मित्र होते त्यांना बरोबर घेऊन त्यांच्याशी विश्वास पात्र करून आम्ही त्या आंदोलनामध्ये ज्या ज्या आंदोलकांना आवश्यक असणाऱ्या वस्तू किंवा पाणी पुरवठा असेल, अन्न असेल, काय असेल देण्यासाठी वाशीला आमच्या ग्रुपने प्रयत्न केला. आणि त्या ग्रुपमध्येच मला वाशीला आदरणीय दादांच्या व्यासपीठावरती मला 2 शब्द म्हणजे मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली. मी भोर तालुक्याचं प्रतिनिधित्व म्हणून मी त्या ठिकाणी माझ्या घोषणा असेल, माझे छोटंसं भाषण असेल, हजारो लाखो लोकांच्या समोर मी त्या ठिकाणी हे करून लोकांना त्या आंदोलनाच्या विषयी आणि दादांच्या कार्याविषयी जागृत करून आंदोलन कसं महत्त्व असावं आणि आपल्याला आंदोलनामध्ये आपली सामाजिक बांधिलकी कशी असावी आणि आपल्याला काय केलं पाहिजे पुढच्या पिढीसाठी, येणाऱ्या आपल्या समाजासाठी, याबद्दल मी माझं मनोगत व्यक्त केलं. त्यावेळेस लोकांनी मला उत्कृष्टाचा प्रतिसाद दिला. ग्रामीण भागामध्ये लोकांच्या अडचणी सोडवत असताना तुम्हाला प्रामुख्याने कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं? ग्रामीण भागामध्ये जर अडचणी सोडवत असताना सर्वात प्रथम लोकांना विश्वासात घेणं महत्त्वाचं असते. कारण का आपला देश हा शेतीप्रधान देश आहे आणि शेतीप्रधान देश असल्यामुळे शेतकरी त्या प्रमाणामध्ये जे शिक्षणाचा अभाव असेल किंवा काय ह्याचा अभाव असेल, म्हणजे जे आपण म्हणतो ना सामाजिक मॅच्युरिटी असेल किंवा काय असेल, ती थोडी अजून कमतरता आहे. त्याच्यामुळं अशा परिस्थितीमध्ये अनेक प्रश्न लोकांना समजून सांगून त्यांना समजवण्याची म्हणजे कला त्यांच्या मनामध्ये उतरून त्यांना ते प्रश्न त्यांचे समजून घेऊन त्यांना सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल काय नाही हे त्यांच्या पोटात शिरूनच त्यांना सांगावं लागतं, तेव्हा त्यांना ते कळतं. आता तुम्ही वकील आहात. खरं तर ग्रामीण भागामध्ये अनेक गोष्टींना त्या ठिकाणी माहिती नसतात लोकांना, आणि अशामध्ये ग्रामीण भागाचं परिवर्तन करण्यामध्ये कायद्याचा उपयोग समाज कार्यासाठी कसा करता येतो? आता बघा, कायद्याचं जर बघितलं तर मी आठवड्यातनं 7 दिवस माझं वकील व्यवसायाची जे काय असेल ती माझी घोडदौड असते आणि रविवार असा एक दिवस आहे त्या ठिकाणी मी माझं सामाजिक काम म्हणून समाजाविषयी माझं देणं लागतं म्हणून आमचे खेडेकर साहेब सांगायचे, वकील व्यवसाय तुम्ही करत असाल तुमच्या चरित्रार्थ करत असता, परंतु तुम्ही तुमचं समाजाविषयी काय देणं लागतं, त्या समाज सुधारण्यासाठी तुमचं पाऊल वकिलांचं असेल, डॉक्टरांचं असेल, इंजिनियरांचं महत्त्वाचं असतं. त्यासाठी तुम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून काम केलंच पाहिजे. म्हणून आम्ही या प्रसंगी म्हणजे जे आता विधी सेवा भोर तालुका विधी सेवा समिती असेल, पुणे जिल्हा विधी सेवा समिती असेल किंवा आमच्या भारतीय जनता पार्टी लिगल सेल असेल किंवा जे काही ज्या संस्था आहेत कायद्याच्या लिगलच्या ह्याच्या मार्फत विविध आम्ही शिबिर घेण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या शिबिरामधून जे अज्ञानी शेतकरी असतात किंवा महिला असतात किंवा मुलं असतात काय असतात, तर त्यांना कायद्याविषयी ज्ञान देण्यासाठी त्यांना प्रबोधन करण्यासाठी आम्ही त्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रयत्न करतो. त्याला समजून घेऊन कायद्यात राहून आपल्याला काय करता येईल, आपलं समाज परिवर्तन कसं करता येईल, कायद्याचे बी भान म्हणजे जे ग्रामीण भागातल्या लोकांना नसतं त्यांना समजून सांगण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. तुम्ही सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहात. आजच्या तरुणांनी समाजासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? भूषण सर, तुम्ही चांगला प्रश्न विचारला. आजच्या तरुणांनी समाजासाठी काय केलं पाहिजे? प्रथमतः आजच्या तरुणांना एक आव्हान आहे की त्यांचं शरीर सुदृढ ठेवून आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला काय करायची ह्याची दिशा ठरवणे गरजेचं आहे. आताच्या ह्या मोबाईलच्या युगामध्ये, आत्ताच्या व्यसनाधीन झालेल्या ह्या तरुण बघतो आपण समाजामध्ये, त्यांच्यापासून वंचित राहण्यासाठी किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून जर करायचं असेल तर तरुणांना माझं सांगणं आहे की तुम्ही बाबा कुठल्या तरी जी तुमची तरुणांची ऊर्जा आहे कुठेतरी विधायक कामासाठी वळवणे हे अत्यंत गरजेचं आहे. तर त्यामध्ये मी प्रामुख्याने तरुणांना आणि येणाऱ्या तरुण पिढीला हेच सांगेल की पुढं आपण जे पारंपरिक खेळ विसरत चाललोय किंवा समजा कुस्ती असतील, कबड्डी असतील,
हे आपले इतर मैदानी खेळ असेल ते विसरत चाललो आहे. आणि ही एक आपली संस्कृती होती, परंपरा होती खेळांची, त्याला तरी कुठेतरी जोपासलं पाहिजे. आणि हे खेळ काय शिकवतो आपल्याला? एक शिस्त शिकवतो, एक आदर शिकवतो. आणि त्याच्यामुळं जी तरुण पिढी शिक्षण घेता बरोबरच त्यांना मोबाईलचं बी ज्ञान घेणं अवगत आवश्यक आहे. परंतु विषय असा होतो की ते कुठेतरी भरकडत चाललं आहे. जे आपल्याला पाहिजे ते न करता वेगळ्या दिशेने चालतात. तर माझं तरुणांना एवढं सांगणं आहे की तुम्ही तुमच्या करिअर बरोबर तुमच्या समाजामध्ये आपण काय देणं लागतो हे आपल्याला सर्वांनी चांगला विचार करून ओळखलं पाहिजे. समाजामध्ये आपलं काय देणं लागतो, समाजासाठी आपल्याला काय करायचे हे आपलं भान ठेवून आपण त्या ठिकाणी काम केलं. ग्रामीण भागातल्या गावांच्या विकासासाठी तरुणांची भूमिका किती महत्त्वाची आहे असं तुम्हाला वाटतंय? तर आता जर युग पाहिलं तर सगळं तरुणावरती आधारित आहे. तरुण हा देशाची कणा आहे. तरुणांनी ठरवलं तर बरंच काही करू शकतो. परंतु आताच्या तरुणांची जी मानसिकता आहे ती विकासात्मक पाहिजे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह नसावी. त्यासाठी तरुणांना जे आता कुठेतरी बेरोजगारीचं प्रमाण आपल्याकडे वाढत चाललंय किंवा काय वाढत चाललंय ह्याच्याकडं सरकारने बी लक्ष दिलं पाहिजे. आणि तरुणांना आपलं हित कशात आहे हे आपण पहिल्यांदा विचार करून शांतपणे डोक्याने आपल्याला काय करायचे हे त्यांनी ठरवलं पाहिजे, दिशा ठरवली पाहिजे. आणि त्याप्रमाणे त्यांनी आपली पुढची दिशाची वाटचाल केली पाहिजे. मला एवढंच सांगावं लागेल तरुणांना या ठिकाणी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे आपल्याला की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. तू शिकला तर तू सधन होणार आहे. तू शिकला तर तू एक समाज चांगला घडवणार आहे. त्याप्रमाणे तू शिक्षणाच्या माध्यमातून आणि आपल्या शरीर संपत्तीच्या माध्यमातून जर यशस्वीपणे त्याचं काम केलं तर नक्कीच त्याला ज्या स्पर्धेच्या युगामध्ये त्याला यश मिळण्याची शक्यता आहे. गावातील प्रश्न तुम्ही सातत्याने त्या ठिकाणी मांडत असतात. अजूनही कोणती कामं आहेत की जी आपल्या गावामध्ये व्हायला हवेत? चांगला प्रश्न विचारला. आत्ता जर मी पाहिलं तर माझ्या गावामध्ये शिंदेवाडी असेल त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जर विचार केला तर शिंदेवाडी, ससेवाडी, वेळू आणि साळवडे या गावासाठी जलजीवन मिशनची 27 कोटीची पाण्याची स्कीम हे जे काम चालू होतं ते आता रखडलेलं आहे. आता काही थोडीशी माहिती घेतल्यानंतर कळलं की ते अपुरा फंडमुळं किंवा ह्याच्यामुळं ते काम रखडलेलं आहे. परंतु ही जी स्कीम सातत्याने आमच्या भागामध्ये येणे गरजेचे होते. आणि हे आपल्या भागाचं जे नागरीकरण होते, शहरीकरण होते आणि येणारा तो दाब ह्या शिंदेवाडी असेल, वेळू असेल, ससेवाडी असेल, ह्या गावांवरती गोगलवाडी असेल, हा आजूबाजूच्या गावांना पसरतोय. आणि त्यासाठी आवश्यक असणारं जे पाण्याची स्कीम होती ती खऱ्या अर्थाने मला वाटते जवळजवळ 30 वर्षानंतर एवढी मोठी स्कीम आपल्या गावामध्ये या ठिकाणी येते. परंतु ती कुठेतरी काम रखडले. आणि त्या कामाचं जर श्रेय द्यायचं म्हणलं तर आपल्या ठिकाणी हे आम्ही वारंवार आदरणीय या बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुप्रियाताई सुळे तसेच भोर तालुका चे माजी आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यकालामध्ये या जलजीवन मिशनची जी योजना मंजूर झाली आणि त्याच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. पण आत्ता ते पाणी जर आलं तर आमच्या ह्या 4 गावांचा विकासाचा काय पालट होणार आहे? सरकारकडून तुम्हाला कोणत्या अपेक्षा आहेत? आता सरकारकडून आम्हाला एवढी अपेक्षा आहे की सरकारने जे रखडलेलं काम आहे, जे बाबा जलजीवन मिशनचं काम आहे, जे पूर्णत्वावर न्यावं आणि आमच्या भागाचा जे आत्तापर्यंत आमची मागली 1-1, 1.5, 2-2 किलोमीटर या ठिकाणी हंड डोक्यावर घेऊन पाणी आणायची आणि त्या माऊलीला कुठेतरी समाधान मिळेल. आज रोजी जे काय टँकरनी जे पाणी पुरवठा ग्रामपंचायत करते तर हे शाश्वत स्वरूपाचं पाणी नाही. आम्हाला जी मागणी आहे शाश्वत स्वरूपाची पाण्याची ती मागणी लवकरात लवकर हे सरकारने पूर्ण करावी अशी माझी प्रामुख्याने मागणी राहील. त्याचबरोबर आमच्या गावातील जो डम्पिंग एरियामध्ये कचरा टाकला जातो त्या कचऱ्याबद्दल बी आम्ही आवाज उठवला होता. त्याबद्दल आम्ही NHI बद्दल कलेक्टर साहेबांबद्दल बी या ठिकाणी पत्रव्यवहार केला आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून. आणि त्या ठिकाणी आम्ही जो केमिकल मिश्रित जो कचरा पुणे असेल किंवा शिंदेवाडीच्या आजूबाजूच्या परिसरातून तो येतोय त्याला कुठंतरी आळा घालण्यासाठी म्हणजे सरकारने प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळं
काय होतं की रोगराई जे जनावरं असतील किंवा शेतकरी शेतात काम करणारी आमची शेतकरी बांधव असतील तर त्यांना त्याची ती अडचण होतीये. कारण पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये जर आता हा कचरा जर एवढा आपण जाळला तर त्याचं दूषित असा हवेमध्ये प्रसार होते आणि श्वसनाचे आजार व्हायला लागलेत लोकांना. त्याचबरोबर आता जर पाऊस चालू झाला तर ते टेकडा वाचणाऱ्या डम्पिंग एरियामध्ये खाली सगळं मोकळं आहे आणि त्या जर ते पाण्याचा त्या दूषित कचऱ्याचा त्या पाण्यामध्ये निचरा होतोय. आमची बोरवेल असेल, विहिरी असतील, तलाव असेल, ह्यामध्ये ते पाणी मिश्रित होते. ते पाणी पिण्याबरोबर शेतीला बी घातक होते. त्याच्यामुळं आमचं प्रामुख्याने म्हणजे शासनाला मागणी आहे, माननीय कलेक्टर साहेबांना, माननीय विद्यमान आमदार शंकरभाऊ मांडेकर असतील, माजी आमदार संग्रामराव तुपटे असतील, सुप्रताई सुळे असेल, यांच्या माध्यमातून सरकारांना एकच विनंती राहील की त्या ठिकाणी शिंदेवाडी एरियातील जो पुण्यातून येणारा केमिकल मिश्रित कचरा असेल किंवा त्या परिसरातून येणारा कचरा असेल तर त्याला कायमस्वरूपी त्या ठिकाणी बंदी करावी. त्या ठिकाणी CCTV कॅमेरा बसावी आणि टाकणाऱ्या माणसांना त्या ठिकाणी दंड असेल किंवा शासकीय त्यांच्यावरती कारवाई करावी असं प्रामुख्याने आमची मागणी राहील. गाव बदलण्यासाठी पहिली पायरी कोणती असावी? गाव बदलण्यासाठी पहिली पायरी जर असेल तर गावामध्ये तुमच्या एकता पाहिजे. आता ही एकता निर्माण करण्याचं काम प्रामुख्याने गावची तंटामुक्ती समिती करते. कारण ती तंटामुक्ती समिती जर आपण प्रत्येक गावातली पाहिली, माननीय स्वर्गीय महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री उपमुख्यमंत्री R.R. आबा यांच्या कार्यकालापासून ही जी 2 ऑक्टोबर पासून 2 ऑक्टोबर 2005 पासून 2002 पासून ही जी महात्मा गांधी तंटमुक्त समिती योजना प्रत्येक गावागावात लागली तेव्हापासून थोडेफार प्रमाणात गावामध्ये भांडणावरती किंवा तंटे असतील किंवा जे काय असतील ते सोडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे पुढं गुन्हेगारीचं प्रमाण थोडंसं कमी झालं. परंतु आता थोडंसं त्या तंटमुक्ती समितीचं कार्यच प्रामुख्याने कुणाला माहीत नसल्यामुळे थोडंसं त्या ठिकाणी कुठंतरी त्याला बगल होऊन त्याचं प्रबोधन व्हायला पाहिजे, त्याप्रमाणे होताना दिसत नाही. आता मी माझ्या काळामध्ये 2005 ते 2010 या कालावधीमध्ये शिंदेवाडी गावचे माजी सरपंच ज्ञानेश्वर माऊली शिंदे हे सरपंच असताना मी त्या ठिकाणी प्रामुख्याने तंटामुक्त समितीचा अध्यक्ष म्हणून काम केलं. काम करत असताना मी माझी प्रोसिडिंग वही, माझं जे काम करण्याची पद्धत आणि त्यामुळं सगळं कंप्लीट असताना 40 वर्षापूर्वीचे मी प्रश्न गावातून सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याचंच पुढं हे घेऊन म्हणजे शासनाने दखल घेऊन माझ्यानंतर जे अध्यक्ष होते कैलासवासी भानुदास शिंदे पाटील यांना शासनाने यांच्या कालावधीमध्ये 2 लाखाचं गाव तंटामुक्त समिती केल्याबद्दलचं पारितोषिक त्यांना मिळालं आणि मी माझं काम केलं होतं ते म्हणजे त्याच्यात मी सार्थक झालो असं मला वाटतं. लोकांमध्ये एकता निर्माण करण्यासाठी काय करायला हवं, काय वाटतं तुम्हाला सामाजिक कार्यकर्ता म्हणून? आता लोकांमध्ये जर एकता करायची असेल तर सर्वांना एकत्र घेऊन आम्ही आता कुस्तीच्या माध्यमातून असेल, क्रिकेटच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या ह्याच्या माध्यमातून असेल की समाज एकत्र आला पाहिजे किंवा गावातील लोक एकत्र आले पाहिजे. आपल्या गावामध्ये असणारे असंख्य प्रश्न जर गावामध्ये 2 पार्ट्या असतील तर सुटत नाहीत. भविष्यामध्ये सामोपचाराने समंजसपणाने कशा प्रकारे गावामध्ये बाबा बिनविरोधपणे आपल्याला सरपंच करता येईल त्या दृष्टीने वाटचाल असेल आणि प्रयत्नही असेल. एकता निर्माण करायची असेल तर ती एकाच्या सांगण्याने होत नाही. त्यासाठी वैचारिक माणसं त्या पद्धतीने गावामध्ये त्या पद्धतीने असावी लागतात आणि त्या जर पॉझिटिव्ह विचार केला तर लवकर माणूस म्हणजे ज्या ठिकाणी होकारात्मक विचार करून बाबा कुठल्या कामावरती आपल्याला भर दिला पाहिजे, काय केलं पाहिजे, आपण जर एक नसलो तर आपल्या गावाचा कसा नुकसान होते हे जर जेव्हा गावातील लोकांना कळतं तेव्हा लोकांना वाटतं की आपण जर एक असतो आज आपल्या गावामध्ये आपण असं केलं असतं, तसं केलं असतं, नक्की वाटलं असतं. तर त्याच्यामुळं प्रामुख्याने माझा जर कल आहे गाव एक करण्याचा हाच माझा कल आहे. त्याच्या माध्यमातून मी अनेक वर्ष मी गावामधील सर्व म्हणजे राजकीय सर्व लोक असतील, सामाजिक सर्व लोक असेल, सर्वांना कुठेही कुणाला म्हणजे न डावलता काय करता त्यांना विश्वासात घेऊन
एकत्र काम कसं करायचं याच्याबद्दल मी कायम चर्चा करत असतो. तुमचं विजन किंवा ध्येय काय आहे? आता माझं जर विजन म्हणलं तर मी एक आता वकील असल्यामुळं मला लोकांना कायद्याच्या चौकटीत राहून लोकांना प्रामाणिकपणे त्यांचं जीवन बदलण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी मला प्रामाणिकपणे काम करायचे आणि त्यांना त्यांच्या हक्काचा न्याय मिळवून द्यायचे. त्याचबरोबर ते न्याय मिळवून देत असताना त्यांना ज्या समाजामध्ये आपण कुठं पाठीमागे आहे, कुठं कमी पडतोय आपण, ह्याच्याविषयी जनजागृती करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माझं भविष्यातलं विजन असेल. आणि हे असेल भविष्यामध्ये समाजकारण त्याचबरोबर राजकारण. एखादा गावातील चांगला तरुण मुलगा असेल आणि त्याचं व्हिजन जर प्रामाणिक हेतू असेल, महिला असेल, तो असेल, तर त्याच्या पाठीमागे नक्कीच उभं राहण्याचा माझा हा प्रामाणिकपणे प्रयत्न असेल. आणि आगामी काळामध्ये अशी लोक आम्ही शोधणार आहेत किंवा त्यांना की बाबा व्यक्तिगत फायद्यासाठी समाजामध्ये राजकारण करणे ह्या लोकांना बाजूला ठेवून फक्त समाजाच्या विकासासाठी आणि गावच्या विकासासाठी जे तरुण पुढे येतील त्याच्या पाठीमागे सातत्याने उभं राहण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार. ग्रामीण भागामध्ये तरुणांसाठी रोजगाराच्या संधी कशा वाढवता येतील? आता हा एक प्रामुख्याने मोठा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे, चांगला प्रश्न विचारलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आता काय नाही ना, ह्या शिंदेवाडी वेळू सशिवाडी या भागामध्ये गाव पण कमी होऊन नागरीकरणाच्या दिशेने वाटचाल करतोय. आणि त्याच्यामुळे काय आलंय, ह्या भागामध्ये बाहेरून येणारे अनेक कंपन्या असतील, शेड असतील, ते असेल, तर त्यामध्ये बाहेरच्या लोकांचा लोंढा जास्त यायला लागलेला आहे. ह्याला जबाबदार कोण आहे? ह्याला त्या कंपनीतील ठेकेदार आहेत. हे जे काय करतात, जे स्थानिक लोकांना कंपनीमध्ये रोजगाराची निर्मिती उपलब्ध न करू देता बाहेरची लोक कमी पैशात येऊन या ठिकाणी जास्तीत जास्त बाहेरचे लोक आणून त्या ठिकाणी स्थानिकांचा रोजगार त्या ठिकाणी जातोय. त्यामुळे काय होते, समाजामध्ये थोडीशी जरा किंवा आपल्या भागामध्ये थोडासा हे होतोय, मला काय म्हणायचे, असमतोल राखल्यामुळं बेरोजगारी वाढल्यामुळं त्या तरुणांना दिशाही नव्हत्यात. कुठंतरी व्यसनाधीनाच्या मार्गाने जातात आणि कुठंतरी मग अशा परिस्थितीमध्ये योग्य मार्ग जर नाही भेटला तर ती मुलं अक्षरशः त्यांचं लाईफ खराब करून घेतात. आपण आता बघतोय, आता आपल्या हायवे पट्ट्याला जर बघितलं त्या भागामध्ये तर प्रत्येक गावामध्ये 10 ते 15 मुलं बारक्या मोठ्या गावामध्ये ते आजही वयाच्या 25 नंतर म्हणजे 30 वर्षाच्या पुढे गेले, 35, तर त्यांची लग्न ठरत नाहीत. ह्याला जबाबदार कोण? कोण जबाबदार? तर ह्याला आपली ग्रामीण व्यवस्था असेल किंवा आपली आत्ताची जी समाजामधील जे चाललेलं आहे त्याला कुठंतरी त्या ठिकाणी दिशाहीन झाल्यामुळं त्या तरुणांचं कुठंतरी मेरिट असेल, योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळं किंवा तरुण पुढे माग राहिले आणि कुठंतरी त्यांचा फटका त्या मुलांना बसतोय. आपल्या समाजात विचार केला तर 1000 पुरुषामागं गेल्या दशकामध्ये 800 ते 850 मुली होत्या. आता 1000 पुरुषामागं 650 ते 700 मुली असं प्रमाण कमी होत चाललं. आणि आता काय, ह्या युगामध्ये मुली जास्त शिकता येते. नक्कीच, बरोबर. ते मुली शिकता येते, ते कॉम्पिटिशनला मुलांच्या बरोबरीला आल्यामुळं आता त्यांना चॉईस झालेली की आपल्याला वर निवडायचं असेल तर कुठला निवडला पाहिजे, काय केलं पाहिजे, हे जास्त प्राधान्य मुलींना आलं असल्यामुळं. आणि मुलांचं कसं झालं की कॉम्पिटिशनमधून बाहेर पडल्यामुळं आज त्यांचा हा बेरोजगारीचा प्रश्न असल्यामुळं आज ते कुठेतरी पाठीमागं पडताना दिसतात. लघु उद्योग गावाच्या विकासामध्ये किती फायद्याचा ठरू शकतो? आता लघु उद्योग असेल किंवा मोठे उद्योग असेल, आपल्याकडे WM सारखी कंपनी आहे, सारखी कंपनी, बारीक मोठी आताच्या नवीन ह्या 5-10 वर्षात अनेक कंपन्या आपल्याकडे आलेल्या आहेत. आता ह्या ठिकाणी गावाच्या विकासासाठी चांगलंच आहे, पण कुठंतरी गावाचं किंवा प्रशासनाचा त्याच्यावर अंकुश असला पाहिजे की 70% ते 80% लोक हे स्थानिक लोक त्या लघु उद्योगामध्ये त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. आणि 20% लोकांना, बाहेरच्या लोकांना घेतलं तर काय हरकत नाही, पण स्थानिकांना रोजगार न देता ही जी मंडळी आहेत काय त्या गावातील काही कुटुंबांना हाताशी धरून बाहेरची लोक आणून त्या ठिकाणी रोजगार त्यांना देण्याचा प्रयत्न करतायत, ते त्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे असं मला. आजपर्यंत तुम्ही जे काही सामाजिक कार्य केलं त्याच्यामध्ये महत्वाचं कार्य तुम्ही कुठलं केलं असं तुम्हाला वाटतंय? आता चांगला प्रश्न विचारला तुम्ही.
जे मला आजपर्यंतचे जे हे केलं. आता आमचा महात्मा ज्योतिबा फुले प्रशाला 1996चा 10वीचा बॅच आहे. आमची फंड आहे तिथं आणि त्या फंडाच्या माध्यमातून आम्ही 21 जण आहेत. तर अच्छा. आम्हाला आतापर्यंत जर आम्ही जर कुठलं काम केलं असेल तर आम्ही कोल्हापूर आणि सांगलीला महापूर आला होता. हो. त्या पुरामध्ये आमच्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही साधारण अन्न वस्त्र असेल आणि त्यांना आवश्यक असणारे जे ज्या सुविधा आम्हाला देता गेल्या त्या ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही त्या ठिकाणी केले. त्याचबरोबर दुसरा विषय जर घेतला तर आम्ही मराठा आरक्षणच्या वेळेस बी आमच्या ग्रुपने म्हणजे आंदोलकांना जे काही चादरी असेल किंवा अन्न असेल किंवा इतर पाण्याचे बॉटल असेल काय असेल ते प्रामाणिकपणे आम्ही देण्याचं काम केलं आहे. कोविड-19 किंवा इतर कामांविषयी तुमच्या सांगाल का काही? कोविड-19च्या विषयीच्या कामाची त्या काळात एवढं बेकार परिस्थिती होती की त्या काळामध्ये एका मित्रांना आधार देऊन त्या ठिकाणी जर खरंच एखाद्याला जर त्या संसर्ग लागण झाली असेल कोविडची तर त्या ठिकाणी आम्ही प्रामुख्याने त्याला कुठल्या प्रकारचं बाबा त्याला तातडीने सेवा देता येईल करण्याचं आमच्या ग्रुपने खूप काम केलं त्याबद्दल. मग त्याच्यामध्ये लोकांचं प्रबोधन करणे, त्या ठिकाणी त्यांना मोरल सपोर्ट देऊन त्यांना सहानुभूती देऊन त्यांना फोनद्वारे म्हणा कशाद्वारे म्हणा त्यांना प्रत्यक्ष जाऊन हे करून त्यांना सहानुभूती देऊन योग्य ठिकाणी उपचार होतील अशी काळजी घेऊन त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये पोहोचवणे हे करणे ते काम आमच्या ग्रुपच्या लोकांनी आम्ही प्रामाणिकपणे केले. गावामध्ये महाराष्ट्र केसरी लेवलचा पैलवान असताना सुद्धा अनेक वर्षांपासून गावामध्ये त्या ठिकाणी कुस्त्या होत नव्हत्या. त्याच्यामध्ये तुम्ही पुढाकार घेऊन कुस्त्यांसंदर्भातला विचार तुमच्यामध्ये कसा आला? आता कुस्त्यांसंदर्भातला जर विचार आला तर प्रथमतः मी स्वतः पैलवान आहे. माझं शिक्षण सगळं जर 1996ला 10वी आल्यानंतर माझ्या वडिलांनी मला पुणे येथील अग्रवाल तालमीमध्ये ठेवलं आणि त्यानंतर 1996 ते 2004 ते 5 पर्यंत मी कंटिन्यू तालमी होतो. आणि त्यावेळेस मला तालमीची आवड असल्यामुळं आणि गावात आमचं घर होतं तालमीच्या पाठीमागं, आता जे राम मंदिर आहे शिंदेवाडीतलं त्याच्या पाठीमागं, आणि गावातून आमची त्यावेळेस तरुण तालमीत जायची. तेव्हापासून मला ती आवड तयार झाली होती. आणि मला आठवतं मी लहान होतो, मला वाटतं 30 ते 35 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. आता माझं 45 वय आणि त्यावेळेस गावामध्ये घाटवडोळी म्हणून आपल्या त्या पुलापाशी आखाडा भरला होता शेवटचा मला लहान असताना. परंतु आता जर आखाड्या भरवण्याचा प्रयत्न जर आले असेल तर आमच्या गावातील धनाजी गुलाब शिंदे यांनी दरवर्षी यात्रेची बैठक असते गावामध्ये. तर दुरवडीच्या दिवशी त्यांनी त्या मीटिंगमध्ये तो विषय काढला, सूचक म्हणून त्यांनी ते सुचवलं होतं आणि त्याला गावातील लोकांनी प्रतिसाद फार अल्प दिला होता. त्याचबरोबर माऊली शिंदे माजी सरपंच शिंदेवाडीचे यांनी त्याला अनुमोदन दिलं आणि खरं तर त्या मीटिंगला मी नव्हतो. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही दत्तांना शिंदे असेल, मयूर गोगावले असेल, संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर मुत्तू शिंदे मी होतो. त्याचबरोबर अविनाश गोपाळ शिंदे, बापूसाहेब गोगावले, मारुती गोगावले ही आम्ही 4-5 जण बसलो, म्हणजे जवळजवळ 7-8 जण बसलो, 8-10 जण बसलो आणि सहज आपल्याला कुस्ती भरवता येईल का हा विषय समोर आल्यानंतर जर ते असा प्रश्न ज्यावेळेस पडला त्यावेळेस मी विचार केला की बाबा तुमची तयारी असेल तर मी माझ्या अंगावर घेतो आणि मी कामाला लागतो. आणि त्यावेळेस मला त्यांनी सर्वांनी म्हणजे पाठिंबा दिला, नाही आपल्याला भरवायचे. असे भरवत असताना मग आम्ही एक दिवस विचार केला, पूर्ण प्लॅनिंग केलं आणि त्याच्यानुसार आम्ही त्या स्पर्धेचं आयोजनाचे नियोजन केलं. आता नियोजन करत असताना गावातील आमचे प्रमुख पैलवान म्हणजे दत्तामामा शिंदे महाराष्ट्र केसरी त्यांचं मार्गदर्शन घेऊन, माऊली शिंदे यांचं मार्गदर्शन घेऊन, तसेच गावचे ज्येष्ठ नागरिक बापूसाहेब चौधरी यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही त्या कुस्त्यांचा आखाडा का भरवायचा आहे असे म्हणून एक मिटिंग घेतली आणि त्या पद्धतीने मग नियोजन करून आणि एकदम नियोजनबद्ध असा आखाडा शिंदेवाडी गावामध्ये भरवण्याचं मी प्रामाणिकपणे काम केलं आणि त्या कामामध्ये आम्हाला यश सुद्धा आलं. नक्कीच त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी ठरलात.